नमस्कार शेतकरी मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करतो। तर मित्रांनो, शेतकरी मित्राच्या माध्यमातून आयडी कार्डसाठी नोंदणी केलेली आहे आणि काही शेतकऱ्याच्या केसमध्ये जे आहे ते जेव्हा त्यांचं स्टेटस चेक केलं जाते तेव्हा त्यांना जे काही सेंट्रल आयडी आहे 11 अंकी तो जनरेट झालेला आहे, परंतु स्टेटसमध्ये जे आहे ते पेंडिंग दाखवते। त्यामुळे येत आहे याबद्दलची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा। तर मित्रांनो, सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा राज्यामध्ये आपल्या ॲग्रीस्टॅग प्रोजेक्ट सुरू झाला त्यामध्ये फक्त फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून हे जे काही रजिस्ट्रेशन आहे ती प्रोसेस सुरू होती। आता यामध्ये काय होतं, ज्या शेतकऱ्यांनी सुरुवातीला फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून या ठिकाणी रजिस्ट्रेशन केलेलं आहे अशा शेतकऱ्याचे जे आहे ते काही शेतकऱ्याचे फक्त जे काही कार्डसाठी जे आहे ते रजिस्ट्रेशन झालं होतं तेव्हा मित्रांनो जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवते। तर हे स्टेटस कशामुळे पेंडिंग दाखवते ते सुद्धा सांगतो। तर तेव्हा जे आहे ते काही शेतकऱ्यांनी जवळपास 4000च्या जवळपास शेतकऱ्यांनी जे आहे ते फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून आपलं स्वतःचं जे काही रजिस्ट्रेशन आहे ते केलं होतं, परंतु यामध्ये तेव्हा ही जी काही सामायिक शेतकरी आहे तेव्हा सुद्धा त्यांचा इथे प्रॉब्लेम येत होता। कोणाचे तेव्हा लँड डिटेल जे आहे ते ॲडच होत नव्हती सुरुवातीच्या काळामध्ये, साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये। त्यामुळे जे आहे त्याची जे काही खूप कमी लोकांनी ही नोंदणी केली होती, सिलेक्टेड लोकच आहे जवळपास। तर आता ज्या शेतकऱ्यांना आता स्टेटस पेंडिंग दाखवते तर हे कोणते शेतकरी आहेत ते सुद्धा सांगतो। त्यांनी नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये स्वतःचा फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांनी रजिस्ट्रेशन केलं होतं त्यांचंच इथे जे काही स्टेटस आहे ते पेंडिंग दाखवते आणि त्यांचा जे काही सेंट्रल आयडी आहे ते जनरेट झालेलं आहे। तर ज्यांचं सेंट्रल आयडी जनरेट दाखवते त्यांना काही टेन्शन घ्यायचं काम नाही आहे। जे काही 11 अंकी जे काही सेंट्रल आयडी हा त्यांना जे काही जपून ठेवायचं आहे। पुढे जे काही कोणत्याही योजना असेल किंवा मग काही शासकीय लाभ असतील तेव्हा तुम्हाला या सेंट्रल आयडीचं काम पडणार आहे आता। आणि या सेंट्रल आयडीच्या माध्यमातून तुमचं पुढील काळामध्ये जे कार्ड डाउनलोड करण्याची प्रोसेस सुरू झाली तर याच्या माध्यमातून तुम्ही तुमचं कार्डसुद्धा डाउनलोड करू शकता। आता ज्यांचं पेंडिंगमध्ये आहे किंवा त्यांचा सेंट्रल आयडी जनरेट झालेला नाही, आता महत्त्वाचं म्हणजे सेंट्रल आयडी आपला जनरेट झाला हे प्रॉब्लेम झाला, परंतु स्टेटस पेंडिंग का दाखवते हे सुद्धा सांगतो। तर आता तेव्हा फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून त्यांनी त्यांचं रजिस्ट्रेशन केलं होतं आणि त्यांचं कार्डसुद्धा अप्रूव्ह झालं आणि जे काही आयडीसुद्धा जनरेट झालेला आहे। आणि त्यानंतर काय झालं की CSCला कॉन्ट्रॅक्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर जे काही फार्मर कॉर्नर आहे तो बंद करण्यात आलेला आहे। त्याच्यामुळे जे काही स्टेटस आहे त्याचं स्टेटसचं जे काही अपडेट करायची माहिती आहे ती राहिलेली आहे आणि जी फार्मर कॉर्नर आहे ते बंद करण्यात आलेलं आहे। त्याच्यामुळं आता आयडी जनरेट झाला परंतु जे काही स्टेटस आहे तिथे पेंडिंगच दाखवते। तर हे त्याचं कारण आहे। आता फार्मर कॉर्नर जेव्हा सुरू होईल तेव्हा जर तुम्ही त्याचा स्टेटस पाहिलं तेव्हा ते माहिती अपडेट करून टाकतील वेबसाईटवरती आणि त्यानंतर तुमचं जे काही स्टेटस आहे ते अप्रूव्ह दाखवेल आणि सेंट्रल आयडीसुद्धा मिळेल। आता ज्यांच्या केसमध्ये इथे सेंट्रल आयडी जनरेट झालेला आहे परंतु स्टेटस पेंडिंग आहे त्यांना काही करायचं नाही आहे। हा टेक्निकल प्रॉब्लेम आहे। जेव्हा ते वेबसाईटवरती डेटा अपलोड होऊन जाईल, डाटा अपलोड होईल तेव्हा तो ऑटोमॅटिक प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होऊन जाईल। शेतकऱ्याचा तिथे रेकॉर्ड अवेलेबल दाखवत नाही स्टेटस पाहायला गेलं तर त्या शेतकऱ्यांनी समजून जायचं आहे आपला जे काही फॉर्म आहे किंवा रजिस्ट्रेशन आहे ते कंप्लीट झालेलं नाही आहे। आपल्याला पुन्हा जे काही योग्य पद्धतीने रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा त्यांनी काही स्टेप किंवा इथे पार्टली रजिस्ट्रेशन झालं असेल, कंप्लीट झालं नसेल त्यामुळे त्यांचं स्टेटस जे दाखवत नाही। तर बरेच जण विचारत होते की आमचा सेंट्रल आयडी जनरेट झालेला आहे परंतु स्टेटस पेंडिंग आहे। तर अशा शेतकऱ्यांना काही काळजी करायचं नाही आहे, कारण की या ठिकाणी मी स्वतः जे आहे ते माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यांची सेंट्रल आयडी जनरेट झालेली आहे परंतु स्टेटस पेंडिंग आहे। तर हा जे काही स्टेटस पेंडिंग दाखवते हा टेक्निकली प्रॉब्लेम आहे। सेंट्रल आयडी जनरेट झाला म्हणजे तुमचं जे काही कार्ड आहे ते अप्रूव्हल झालेलं आहे। तुम्हाला जर तुम्ही जो नंबर दिला असेल त्या नंबरवरती जे काही अप्रूव्हल तुमचं कार्ड झालं म्हणून अशा पद्धतीचा मेसेजसुद्धा आला असेल तर तुम्ही ते मागं साधारणतः नोव्हेंबर डिसेंबर महिन्यामध्ये केलं असेल तर ते पाहून घ्या। तर हा जे काही प्रॉब्लेम आहे किंवा अशा पद्धतीचा जो काही इश्यू आहे हे फक्त ज्या शेतकऱ्यांनी फार्मर कॉर्नरच्या माध्यमातून रजिस्ट्रेशन केलं होतं नोव्हेंबर किंवा डिसेंबर महिन्यामध्ये याच शेतकऱ्यांचं अशा पद्धतीचं आलेलं आहे। भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये असं या ठिकाणी येत आहे। स्टेटस पेंडिंग दाखवते परंतु सेंट्रल आयडी जनरेट झालेली आहे। त्यामुळे आता तुम्हाला काही काळजी करण्याचं काम नाही। तर ते टेक्निकल प्रॉब्लेम आहे त्यामुळे अशा पद्धतीचा इश्यू जी आहे ती येत आहे। तर अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती। बरेच जण विचारत होते सेंट्रल आयडी आमचा जनरेट झाला तर आता स्टेटस पेंडिंग दाखवते तर आम्हाला काही करावं लागेल का? तर तुम्हाला काही करायची आवश्यकता नाही आहे मित्रांनो। तुम्हाला सविस्तर माहिती जर घ्यायचीच असेल तर तुम्ही क्रॉस चेक करण्यासाठी जी काही मदत कक्ष आहे त्यांना सुद्धा फोन लावून तुम्ही तुमची माहिती जी आहे ती कन्फर्म करून घेऊ शकता। अशा पद्धतीची मित्रांनो ही महत्त्वाची अशी माहिती होती। ही माहिती महत्त्वपूर्ण उपयुक्त वाटल्यास आपल्या मित्रांना शेअर करा। संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। पुन्हा भेटू अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये। काही अडचण असेल तर कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद।